नमस्कार, मी मनीषा. तर माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की बिट्टूचा बड्डे झाला आणि त्यानंतर सगळेजण सोबत होते, घरी होते. तर दुसऱ्या दिवशी ठरवलं की कुठेतरी ट्रिप काढावी. तर इथं तेच डिस्कशन चालू आहे की कोणत्या गाडीत कोण बसणार. 2 गाड्या होत्या आणि आम्ही 8 माणसं होतो. म्हणजे 4 माणसं आणि 4 बायका असं. तर नंतर शेवटी ठरलं की बायका एका गाडीत बसू आणि माणसं एका गाडीत बसतील. तर मग असं आम्ही सगळेजण एकत्र इथे बसलो होतो आणि इथे मी कॅमेरा चालू केला आणि माझी बहीण आणि वहिनी लगेच केस वगैरे नीट करायला चालू केले. मग तो जोक झाला म्हणून आम्ही तिथे हसत होतो. तर मग आम्ही जात आहोत लेण्याद्री अष्टविनायक गणपतीच्या दर्शनासाठी. तर जसं ओझर माझ्या घरापासून जवळ आहे तसंच लेण्याद्री पण जवळ आहे आणि सगळेजण होतेच. तर त्यामुळं म्हटलं की चला तेवढंच दर्शन तरी करून येऊ आणि मग निघालो आम्ही आणि लेण्याद्रीमध्ये पोहोचलो. गाडी वगैरे पार्किंग केली तिथे सावलीला आणि मग पुढे निघालो. तर इथं बिट्टूचे जरा नखरे चालू होते की उचलून घे म्हणून. मग ती चालतच नव्हती. तर मग मी थोडंसं तिला चालू दिलं, पण शेवटी तिने मला उचलून घ्यायलाच लावलं आणि मग तिला उचलून घेऊन मग पुढे निघालो. बघा कशी रुसून बसली आहे ती. परत तिला मी उचलून घेतलं आणि पुढे आले. तर मग आल्यानंतर आम्ही इथं आमचं थोडं डिस्कशन चालू होतं की मुलांना सोबत घेऊन कसं तेवढं चढायचं, कारण लेण्याद्री पूर्ण डोंगरात आहे आणि ते बघा हे डोंगर पाहू शकता तुम्ही. ह्या डोंगरावर उंच तेवढ्या वरती जायचं होतं. माझ्या अंदाजे तर 200-300 पायऱ्या तरी असतील, जास्तच होत्या, पण मी एक सांगत आहे. आणि तेवढ्या पायऱ्या मुलांना घेऊन चढायचं आणि हिवाळा असून पण ऊन पण भयानक लागत होतं. तर आमचं ते डिस्कशन चालू होतं की पायऱ्या कशा आहेत वगैरे. तर मग तसंच निघालो आम्ही. आता बघू म्हटलं चला जेवढं जाता येईल तेवढं चढता येईल. आणि मग जाता जाता आमच्या साहेबांना तिथे दिसले पेरू. मग ते म्हणले आता तसंही चालताना बोरच होणार आहे, मग खात खात जाऊ. मग ते पेरू घेण्यासाठी थांबले होते. मग ते पेरू घेत आहेत तोपर्यंत मी आणि माझी बहीण म्हटलं की चला आपण पुढे जाऊया. मग आम्ही दोघीजणी पुढे निघालो आणि वरती डोंगरावरती आपल्याला जायचं आहे. तर मग हळूहळू काही जण पुढे काही जण मागे करत असं निघालो आणि मग 4-5 पायऱ्या चढल्या तर मला थकवा येत होता. आणि तिथे तुम्हाला तिकीट काढावं लागतं. ₹25 एक पर पर्सन असं होतं तिकीट. आणि तिथे दुसरी एक गोष्ट की तिथे खूप माकड आहेत आणि माकड हे असे आहेत की जे डायरेक्ट अटॅक करतात तुमच्यावर. म्हणजे तुमच्या हातात जर एखादी खायची वस्तू असेल तरच, आणि बाकी मग असं काही असेल तर काही हे करत नाहीत. पण खाण्याचं त्यांना पिशवी वगैरे, प्रसाद असं काही दिसलं की ते डायरेक्ट तुमच्यावर अटॅक करतात. तर कसं बसं पायऱ्या चढत चढत मी वरती जाऊन पोहोचले आणि आमचे आहो खालीच राहिले. ते काय त्यांना तेवढं शक्य झालं नाही वरती येणं. मग मी, माझा भाऊ आणि माझी भाऊजे, बहीण, तिची फॅमिली एवढेच आम्ही वर आलो आणि ते आयुष आणि माझे मिस्टर ते दोघंजण खालीच थांबले होते. मग वर आलो. वर आल्यानंतर तिथे एक असं एक ठिकाण म्हणजे एक काय म्हणतात मला याला माहिती नाही, घुमरसारखं असं होतं आणि तिथे सगळे लोक असं बसले होते. मग थोडा वेळ आम्ही तिथेही रेस्ट केला आणि मग पुढे आलो. तर पुढे मंदिर आहे. मंदिर तुम्ही पाहू शकता पूर्ण पर्वताच्या आत आहे, डोंगराच्या आत. आणि गर्दी तेवढी जास्त नव्हती पण बऱ्यापैकी होती. आणि मग नंतर आम्ही लाईनला लागलो आणि दर्शन घेतलं. तर फोटो आणि व्हिडिओ करायला अलाउड नव्हतं इथे, पण तसाच मी थोडीशी क्लिप घेतली, ती तुम्ही पहा. नंतर दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो आणि बाहेरून हे मंदिर असं दिसतंय.
म्हणजे पर्वतातच आहे, पूर्ण गुहेत असल्यासारखं. आणि बाहेरून असा काही व्ह्यू होता आणि उंचावरून खालचं सगळं दिसत होतं. ऊन पण भयंकर होतं त्या दिवशी. आणि उन्हामुळे बिट्टूला एवढा त्रास झाला, ती भयंकर रडत होती. मग कसं बसं तिला घेऊन मी खाली आले आणि खाली आल्यानंतर सगळेजण लिंबू सरबत पीत होते, पण मी त्यांच्यासोबत खाली गेली नाही. मी तिला गाडीत घेऊनच लिंबू सरबत पिलं आणि तिथून आम्ही पुढे निघालो. तर आम्ही पोहोचलो मंचर इथे. मंचरमध्ये एक महादेवाचं मंदिर आहे आणि मी इन्स्टाला रील्स पाहिली होती की त्या महादेवाच्या पिंडेमधून, वरच्या लिंगातून पाणी येतं. मग तिथून मंचर जवळच होतं लेण्याद्रीवरून. मग ठरवलं चला तिथे दर्शनाला जाऊ. मग तिथे गेलो. तिथे छान मंदिर आहे, पाहण्यासारखं आहे ते पण मंदिर. आणि हे इथे त्या मावशी बाजूला थांबल्यात ना, त्या सांगत होत्या की म्हणजे इथलं पाणी कधीच आटत नाही. 12 महिने इथे पाणी, म्हणजे उन्हाळा असो पावसाळा असो, ते पाणी राहतंच. म्हणजे तिथली विशेषता त्या मंदिराची. आणि इथे या पिंड आहे, तुम्हाला मी पुढे दाखवते. तर त्या पिंडेमध्ये असा खोलगट भाग होता लिंगावरती आणि तिथून पाणी येतं. आत्ताही पाणी येणं चालूच होतं, पण पावसाळ्यात असं जास्त पाणी येतं आहे. आणि मग दर्शन घेतलं आणि थोडा वेळ तिथे बसलो. छान प्रसन्न वाटत होतं खूप. आणि त्यानंतर मग आयुष्य चालू होतं की त्या पाण्याच्या डबक्यामधून तिथे माशा होत्या, त्या पिशवीमध्ये भरून घरी न्यायचं. तर ही आमची ट्रिप तुम्हाला कशी वाटली प्लीज मला कमेंट करून कळवा. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ कसे वाटत आहेत तेही सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.